स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मुलांना जर झटपट केक खाण्याची इच्छा झाली असेल तर बाहेरून विकत न आणता आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्येच मी एकाच बॅटरमध्ये 2 प्रकारचे केक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर त्यासाठी कोणत्याही एक प्रकारची वाटी तुम्ही सेट करून घ्या। इथे मी ही एक वाटी सेट करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण इथे 1.5 कप मैदा व्यवस्थित असा चाळून घेऊयात। केक बनवताना नेहमी मैदा चाळून घ्यायचा, म्हणजे आपला केक खूप सॉफ्ट असा बनून तयार होतो। इथे आपला केक आपण मैदा आपण व्यवस्थित असा चाळून घेणार आहोत। सोबतच इथे 1 चमचा भरून मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा, इथं त्याच चमच्याने मी पाव चमचा साधारणतः बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि इथे अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ देखील घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा साधारणतः बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि कोणताही गोडाचा पदार्थ करायचा म्हटलं की मीठ थोडंसं अगदी आपल्याला घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित चाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मी कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता। इथे मी अगदी पाव कप, त्याच वाटीने पाव वाटी मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी देखील चालेल। आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। एकच वाटी आपल्याला सर्व साहित्यासाठी वापरायचे आहे। त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे मी 1 वाटीला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे। आता दूध अगदी सुरुवातीला थोडंसंच आपण घालून घेऊयात, सगळं दूध एकदम आपल्याला घालायचं नाही आहे। आता त्याच वाटीने मी इथे पाव वाटी तेल घेतलेलं आहे। शेंगादाणा तेल, मोहरीचं तेल हे न वापरता आपलं रेग्युलर जे आपण घरात तेल वापरतो तेच तेल वापरायचं आहे। फक्त वास वगैरे येणारं तेल तसं नाही वापरायचं आहे। आता सुरुवातीला आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकसारखं एकाच दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी मोजकंच साहित्य वापरून आपण हा केक बनवणार आहोत। आता हे व्यवस्थित आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे घट्ट वाटत आहे त्यासाठी आपण इथे दूध घालणार आहोत। दूध आपण थोडं थोडं करूनच घालायचं आहे। कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता, किंवा दोन्हीही घालायचं नसेल तर अगदी साधा प्लेन केक देखील खूप छान बनवून तयार होतो। अगदी झटपट केक असा आज मी आपल्याला दाखवणार आहे। हे व्यवस्थित आपण एकाच साईडनं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, ते आपण टाकून घेऊयात। इथे मी सर्व दूध वापरलेलं आहे, जेवढं घेतलं होतं तेवढं मी दूध वापरलेलं आहे। आता हे व्हॅनिला इसेन्स देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यावरती आपण अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, खूप जास्त तेल लावायचं नाही। झटपट छोटेसे पॅनकेक आपले मी बनवून दाखवणार आहे। मुलांना अगदी पटकन खाण्याची इच्छा झाली तर केक बनवायला साधारणतः 45 ते 35 मिनटं लागतात, पण आपण झटपट बनवून आज दाखवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि आता इथे आपला पॅन हलकासा गरम झालेला आहे। आता यातील बॅटर थोडंसं घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपण अलगद असं पसरवायचं आहे। या पद्धतीने आपण झटपट तयार होतात, बाहेरून विकत आणायची गरज नाही। आपण मुलांना घरच्या घरीच पटकन असं काही ना काही बनवून देऊ शकतो। आता बारीक गॅसवरती, गॅस आपण एकदम बारीक केलेला आहे, पाहू शकता इथं एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे केक होऊ द्यायचे आहेत। त्यासोबतच इथे मी आप्पे पात्र देखील ठेवलेलं आहे आणि अगदी किंचितसं तेल त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये देखील आपण एकाच बॅटरपासून 2 प्रकारचे केक अगदी झटपट बनवून दाखवणार आहोत। आता इथे यामध्ये हे बॅटर आपण घालून घेऊया। खूप जास्त भरायचं नाही आपल्याला, थोडंसं कमीच ठेवायचं आहे। हे या पद्धतीने आपण बनवून घेऊयात। असं वेगवेगळे प्रकारचं मुलांना दिलं की मुलंही खूप खुश होतात। आता आपण हे
एकदा चेक करून पाहूयात दुसऱ्या साईडनं देखील झालेले आहेत का ते. हे पहा, आपले केक खूप सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत. पाहू शकता इथे अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये साधारणतः हे केक झालेले आहेत. सोबतच इथे या पॅनमधले देखील केक आपण चेक करून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच दोन्हीही एकाच वेळेस होऊ शकतात. आपण पाहूयात. हे पहा, हे देखील केक अगदी बारीक गॅसवरतीच आपण ठेवलेले होते, व्यवस्थित बेक झालेले आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही. इथे आता 1-2 मिनिट साधारणतः झालेले आहेत. आपण आपला केक चेक करून घेऊयात. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, आपण बारीक गॅसवरतीच ठेवलेला आहे. हे पहा, या पद्धतीने झालेला आहे. आपण पलटी करून घेऊयात, नाहीतर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटामध्येच हा केक बनून तयार होतो. हे व्यवस्थित आपण असं पलटी करून घेऊया. सर्व पहा किती छान झालेले आहेत. झाकण ठेवूयात आणि पुन्हा 1 ते 2च मिनिट फक्त होऊ देऊयात. 2 मिनिट देखील झालेले आहेत. आपण आपला केक चेक करूयात. केक आपला शिजून तयार झालेला आहे दोन्ही साईडनी देखील. आता आपण गॅस बंद करूयात. एकदम व्यवस्थित झालेला आहे. गॅस बंद करूयात. हे पहा मैत्रिणींनो, अगदी झटपट काही मिनिटामध्येच आपले केक खूप छान असे दोन प्रकारचे मी केक बनवून दाखवलेले आहेत. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.